आपल्या जागर स्त्री शक्तीचा या नवरात्री स्पेशल सिरीजच्या माध्यमातून समाजामध्ये आपल्या कार्याने बहुमान मिळवणाऱ्या महिलांचा प्रवास आपण जाणून घेत आहोत। त्यांच्या जिद्दीने, कार्याने आणि यशाने या सर्व स्त्रियांनी सर्वत्र आपला ठसा उमटवलेला आहे। आज आपण अशा स्त्री शक्तीबद्दल जाणून घेणार आहोत ज्या व्यक्तीने व्यावसायिक क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये आणि साहित्यिक क्षेत्रामध्ये देखील उत्तुंग असे कार्य केलेले आहे। या तिन्ही क्षेत्रांची गुंफण ज्या स्त्री शक्तीला अगदी सहजतेने करता आली त्या म्हणजे आपल्या सर्वांच्या लाडक्या सुधा मूर्ती। सुधा मूर्ती यांनी गेली अनेक वर्ष इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षपदाची धुरा यशस्वीरित्या सांभाळलेली आहे। त्याचबरोबर अनेक सामाजिक संस्थांसोबत काम करत सामाजिक कार्यामध्ये सिंहाचा वाटा उचललेला आहे। समाजातील शोषित घटकाला देखील प्रवाहामध्ये आणण्यासाठी सुधा मूर्ती यांनी मनस्वी प्रयत्न केलेले आहेत। प्राध्यापिका म्हणून कार्यरत असताना त्यांनी अनेक विद्यार्थी तर घडवलेच, सोबतच साहित्य क्षेत्रामध्ये लेखन करत प्रत्येक वाचकाच्या हाती देखील विवेकाचा व ज्ञानाचा पैला दिला। अशा सर्वांना प्रेरणा देणारा सुधा मूर्ती यांचा जन्म 19 ऑगस्ट 1950 रोजी कर्नाटकातील शिग्गाव येथे झालेला। त्यांचे वडील RH कुलकर्णी हे सर्जन डॉक्टर होते। सुधा मूर्ती यांच्या आईने त्यांना लहानपणापासून शिक्षणाची प्रेरणा दिली होती। कर्नाटकमध्येच त्यांनी शिक्षण पूर्ण केले। BV भूमरेड्डी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान या महाविद्यालयातून अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली। अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंग होय। सुधा मूर्ती यांचे बालपण अतिशय चांगले गेले होते। त्यांना आई वडील, आजी आजोबा यांनी संस्कारांची शिदोरी दिलेली, जी त्यांना आयुष्यामध्ये पुढे आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करेपर्यंत कामी आलेली। सुधा मूर्ती या हुशार आणि मेहनती तर होत्याच। BE पदवी घेताना त्यांनी प्रथम क्रमांक पटकावलेला। इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून त्यांनी कम्प्युटर सायन्समध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली। यानंतर त्यांनी कानपूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये संगणक शास्त्रज्ञ आणि अभियंता म्हणून काम करण्यास सुरुवात केली। या दरम्यान त्यांची नारायण मूर्ती यांच्याशी भेट झाली। नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये उत्तुंग कार्य केले। या दाम्पत्याने समाजाच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण बदल आणि प्रयत्न केले। सुधा मूर्ती या भारतातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी टेल्कोमध्ये नोकरी करू लागल्या। अभिमानाची बाब म्हणजे सुधा मूर्ती या टाटा मोटर्सने नियुक्त केलेल्या पहिला महिला अभियंता आहेत। तसेच त्या भारतातील अभियंता म्हणून नोकरी करणाऱ्या पहिला महिला देखील ठरलेल्या आहेत। टाटा मोटर्समध्ये काम करताना केवळ पुरुषांसाठीच्या या धोरणांबद्दल लिहिले। यावेळी अनेक ठिकाणी त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या। त्यांच्या या कार्यामुळे अनेक महिलांना प्रेरणा मिळाली। सुधा मूर्ती यांनी आपल्या कार्यातून नेहमीच महिलांच्या हक्कासाठी लढा दिला आणि शिक्षणाचा प्रसार व विकास करण्याचे काम त्यांनी केले। व्यावसायिक आयुष्यासह सुधा मूर्ती यांनी समाज कल्याणामध्ये देखील तितकेच योगदान दिलेले आहे। त्यांनी अनेक अनाथाश्रमांची स्थापना केलेली आहे। ग्रामीण विकासामध्ये हिरिरीने सहभाग घेतलेला आहे। संगणक युगाचे महत्त्व जाणून कर्नाटक येथील सर्व शाळांमध्ये संगणक आणि ग्रंथालय सुविधा सुरू करण्यासाठी एक धाडसी पाऊल उचललेले आणि त्यांना कम्प्युटर सायन्स देखील शिकवले। त्यांनी कर्नाटकातील सर्व सरकारी शाळांना संगणक आणि ग्रंथालय सुविधा उपलब्ध करून दिल्या। तसेच हार्वर्ड विद्यापीठातून द मूर्ती क्लासिकल लायब्ररी ऑफ इंडियाची स्थापना त्यांनी केली। सुधा मूर्ती यांनी सामाजिक कार्य देखील मोठ्या प्रमाणामध्ये केलेले आहे। समाजात सुधारणा घडवून आणण्यासाठी अनेक प्रयत्न केलेले आहेत। त्यांच्या इन्फोसिस फाउंडेशनच्या माध्यमातून शिक्षण, सार्वजनिक स्वच्छता, दारिद्र्य निर्मूलन इत्यादींबद्दल जागरूकता निर्माण केली जाते। शाळांमध्ये 7,000हून अधिक ग्रंथालय बांधून देखील दिलेली आहेत व 16,000हून अधिक शौचालय बांधून दिलेली आहेत। अपघात असताना व पूरग्रस्तांना घरे बांधून त्यांच्या डोक्यावर मायेचा हात ठेवलेला आहे। समाजाला प्रगतीच्या पथावर नेण्यासाठी सुधा मूर्ती यांनी अथक प्रयत्न केलेले आहेत आणि त्यांचे प्रयत्न आज तागायत सुरू आहेत। सुधा मूर्ती यांची साहित्य क्षेत्रामध्ये देखील भरीव कामगिरी आहे। आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून सुधा मूर्ती यांनी साध्या आणि सरळ भाषेमध्ये त्यांचे स्वतःचे अनुभव आणि सहजतेने जीवन जगण्याचा मूलमंत्र दिलेला आहे। सुधा मूर्ती यांनी सुरुवातीला कन्नड भाषेमध्ये पुस्तक लिहिण्यास सुरुवात केलेली, मात्र नंतर त्यांनी इंग्रजी भाषेमध्ये देखील पुस्तके लिहिली। त्यांचे अनेक पुस्तके आज मार्केटमध्ये द बेस्ट सेलर म्हणून ठरलेले आहेत। द मदर आय नेव्हर नो, 3000 स्टिचेस, द मॅन फ्रॉम द एज अँड द मॅजिक ऑफ लास्ट टेम्पल ही त्यांची लोकप्रिय पुस्तके आहेत। सुधा मूर्ती यांच्या पुस्तकांमुळे लहान मुलांचा वाचक वर्ग निर्माण होण्यास मदत झाली। त्यांनी समाजातील विविध क्षेत्रांमध्ये वेगवेगळे कार्य केलेले आहे आणि याची दखल घेत त्यांना अनेक ठिकाणाहून पुरस्काराने सन्मानित केले गेलेले आहे। 2006 साली सुधा मूर्ती यांना भारताचा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्री देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्सकडून त्यांना सन्मानार्थ सुवर्ण पदक बहाल करण्यात आले। तसेच 2019 मध्ये IIT कानपूर तर्फे मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान करण्यात आली। सुधा मूर्ती यांना साहित्यामधील त्यांच्या योगदानाबद्दल RK नारायण पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे।
मात्र कोणत्याही पुरस्कारापेक्षा सुधा मूर्ती यांना लोकांकडून मिळणारे प्रेम हीच त्यांच्या कामाची खरी पावती आहे असं वाटतं. द्रोण विषयाने महिला देखील उंच भरारी घेऊ शकतात याचे उदाहरण सुधा मूर्ती यांनी घालून दिलेले आहे. सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका अशी आंतरराष्ट्रीय ओळख असलेल्या सुधा मूर्ती यांचे साधे राहणीमान आणि उत्तुंग विचारसरणी ही आजही अनेकांना अवाक करते. त्यांचे जावई म्हणजेच ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान आहेत. सुधा मूर्ती या अनेक महिलांच्या प्रेरणास्थान आणि ऊर्जास्थान आहेत. नवरात्री निमित्त जागर स्त्री शक्तीचा या सिरीजमधून सुधा मूर्ती यांच्या कार्यास आपल्या चॅनलकडून विनम्र अभिवादन.